डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे HIV एड्स जनजागृती उपक्रम। भारतीय विद्यापीठाच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात रेड रिबन क्लबतर्फे युवा दिनाचे औचित्य साधून HIV एड्स जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विवेकानंद रणखांबे हे होते। कार्यक्रमात ICTC समुपदेशक सौ रुपाली तिरमारे व श्री प्रदीप कांबळे यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं। सौ रुपाली तिरमारे यांनी HIV म्हणजे काय, एड्स म्हणजे काय याची माहिती देत हा आजार कोणत्या मार्गाने पसरतो व कोणत्या मार्गाने पसरत नाही याबाबत सविस्तर विवेचन केलं। तसेच समाजात या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचे आवाहन त्यांनी केलं। प्रदीप कांबळे यांनी एड्स होऊ नये यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची उदाहरणांसह माहिती दिली। विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी या आजाराचे गांभीर्य, संसर्गाची कारणे व त्यावरील प्रतिबंध याविषयी सोप्या व समजण्याजोग्या भाषेत माहिती दिली। एड्सच्या उच्चाटनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं। यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुपले यांनी रेड रिबन क्लबच्या कार्याचं कौतुक केलं। एड्स प्रतिबंधामध्ये महाविद्यालयीन युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या आजाराने बळी पडण्याचे प्रमाण युवा वर्गात अधिक असल्याचे त्यांनी नमूद केलं। महाविद्यालयाकडून असे जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवले जातील अशी ग्वाहीही त्यांनी दिली। प्रास्ताविक व स्वागत प्राध्यापक कुमारी भारती भाविकट्टी यांनी केलं। रेड रिबन क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत युवकांनी मिळवलेले ज्ञान समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवावे असं त्या म्हणाल्या। या कार्यक्रमास प्राध्यापक अरुण जाधव, प्राध्यापक डॉक्टर GV माळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रुपाली कांबळे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक आरिफ मुलानी यांनी मानलं। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।